रक्षणकर्ता विष्णू आणि छोटा मासा. फार पूर्वीची गोष्ट आहे. या विश्वाचे रक्षक भगवान विष्णू दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र क्षीरसागरात शांतपणे विश्रांती घेत होते. ते एका मोठ्या शेषनागावर पहुडले होते आणि संपूर्ण जगाकडे प्रेमाने बघत होते. पृथ्वीवर सत्यव्रत नावाचा एक दयाळू राजा राहत होता. तो रोज सकाळी नदीकाठी जाऊन देवाची प्रार्थना करायचा. तो निसर्गावर आणि सर्व प्राण्यांवर खूप प्रेम करायचा. एक दिवस प्रार्थना करण्यासाठी सत्यव्रतने नदीचे पाणी आपल्या ओंजळीत घेतले. पण त्याला पाणी घेताना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या हातामध्ये एक छोटासा सोनेरी रंगाचा मासा चमकत होता. तो छोटा मासा अचानक माणसासारखा बोलू लागला. तो म्हणाला, महाराज, कृपया मला वाचवा. नदीतले मोठे मासे मला खाऊन टाकतील. मला तुमच्या आश्रयाला न्या. राजाला त्या माशाची दया आली. त्याने आपल्याजवळ असलेला पाण्याचा तांब्या घेतला आणि त्या माशाला हळूच त्यामध्ये सोडले. मासा तांब्यात आनंदाने पोहू लागला. पण दुसऱ्याच दिवशी एक गंमत झाली. तो मासा इतका वेगाने वाढला की त्याला तो तांबा छोटा पडू लागला. मासा म्हणाला, महाराज, मला राहण्यासाठी दुसरी जागा द्या. राजाने त्या माशाला बागेतील एका मोठ्या तलावात नेले. पण काहीच वेळात मासा तलावापेक्षाही मोठा झाला. तो इतका मोठा झाला की त्याला हलणेही कठीण झाले. राजाने शेवटी त्या माशाला विशाल समुद्रात नेऊन सोडले. समुद्रामध्ये जाताच माशाने खूप मोठे रूप घेतले. राजाला आता समजले की हा कोणताही साधा मासा नाही. अचानक त्या माशाच्या शरीरातून प्रकाश पडला आणि तिथे साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले. विष्णुदेवांचे हे सुंदर रूप पाहून राजाने त्यांना मनोभावे नमस्कार केला. विष्णुदेव म्हणाले, सत्यव्रत, तू दयाळू आहेस. लवकरच पृथ्वीवर एक मोठा महापूर येणार आहे. तू एक मोठी नौका तयार कर आणि सर्व जीवजंतूंचे रक्षण कर. काही दिवसांनी खूप पाऊस पडला आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. पण विष्णुदेवांनी मोठ्या माशाचे रूप घेऊन त्या नौकेला सुरक्षित ठिकाणी नेले. जगातील सर्व प्राणी वाचले. जेव्हा पाणी ओसरले तेव्हा सर्व जग पुन्हा सुंदर दिसू लागले. राजाने विष्णुदेवांचे आभार मानले. विष्णुदेवांनी दाखवून दिले की प्रत्येक लहान जीवाचे रक्षण करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे.